सो गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे आपला फुकेतमधला शेवटचा दिवस आणि काल जो सिटी टूर झाल्यानंतर आम्ही संध्याकाळी आलो साधारण 5-5:30ला. घरी येऊन थोडासा रेस्ट केलं आणि इथल्याच रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवलो आणि त्याच्यानंतर घरी येऊन झोपलो. तर सकाळी आम्ही आत्ता जस्ट उठलेलो आहे. आत्ता वाजलेले आहेत साधारण 7:30 झालेले आहेत आणि 10 वाजता आपल्याला इथे ड्रायव्हर नेणार आहे. इथून आपल्याला फुकेत एअरपोर्टला जायचंय. तिथं पोचायला 1 तास लागणार आहे. तर त्याच्या आधी आता आपल्याला इथून खाली जायचंय रेस्टॉरंटमध्ये आणि ब्रेकफास्ट करायचंय व्यवस्थित. आणि मग आज आपली फ्लाईट आहे फुकेट टू दिल्ली. साधारण 1:30 वाजताची फ्लाईट आहे फुकेट टू दिल्ली. आणि त्याच्यानंतर दिल्लीला थोडासा हॉल्ट आहे 3-4 तासाचा आणि नंतर दिल्लीवरून 8 वाजता पुण्यासाठी फ्लाईट आहे. म्हणजे साधारण आज आपण 1 ते 1:30 वाजता घरी पोहोचणार आहोत. तर पटापट आवरूयात आणि खाली जाऊन ब्रेकफास्ट करूयात. तर आमच्या रूमच्या बाहेरचा जो व्ह्यू आहे तो आता मी तुम्हाला दाखवतो. तर इथे बाहेर आल्यानंतर बाल्कनीमध्ये इकडे तुम्ही बघू शकता, या बाजूला मस्तपैकी समुद्र आहे आणि इकडे सगळे असे माउंटन्स आहेत आणि या माउंटन मध्ये एक मध्ये रिसॉर्ट पण आहे. मी तुम्हाला ते झूम करून दाखवतो. हे बघा, हे इथे काहीतरी रिसॉर्ट आहे. किती मस्त वाटत असेल तिकडनं. व्ह्यू वगैरे खूप छान दिसत असेल आणि इकडे बरीचशी रिसॉर्ट्स आहेत. त्यानंतर इथे समुद्र वगैरे आहे. आपली मुंबईची जुहू चौपाटी कशी आहे एक्झॅक्ट तसंच आहे. याच्या बाजूने सगळा असा रोड वगैरे ते गेलेला आहे. आमचं जे रिसॉर्ट आहे ते आहे फुकेतमध्ये कलिंग बीच वरती आणि कलिंग बीच पासून फतांग बीच जो आहे तर तो अगदी जवळ आहे. साधारण 2-2.5 किलोमीटर वरती आहे आणि फतांग बीच वरती फतांग स्ट्रीट, त्यानंतर बांगला स्ट्रीट वगैरे या सगळ्या गोष्टी फिरण्यासाठी फेमस आहे. सो जर तुम्ही इथं आला तर इथे जवळपासच जर राहिला तर तुम्हाला जास्त बरं पडेल, जेणेकरून या सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी जवळ ऍक्सेसेबल असतील. फुकेतमध्ये जर तुम्ही बघितलं, हे सगळ्यात मेन म्हणजे मोठमोठ्या बिल्डिंग्स तुम्हाला नाही बघायला मिळणार. रस्ते खरंच खूप सुंदर आहेत. म्हणजे कुठेही मला खड्डा बघायला वगैरे नाही मिळालेला. ओव्हरऑल ट्रॅफिक वगैरे भरपूर असतं असं पण नसतं. संध्याकाळच्या वेळेला थोडंफार ट्रॅफिक असतं बट ते मॅनेजेबल आहे. कुठे ट्रॅफिक जाम झालेलं मला कुठे बघायला नाही मिळालेलं. पाऊस जरी भरपूर असला तरी सुद्धा कुठेही आम्ही अडकलोय किंवा कुठे ट्रॅफिक जाम झालंय असं नव्हतं. त्यानंतर इथे जी घरं आहेत ती सगळी अशी लो स्ट्रक्चर आहेत आणि एकही घर एक दुसऱ्यासारखं सेम नाहीये. आणि मॅक्सिमम इथला जो बिझनेस आहे तो टुरिझम वरती चालतो. त्यामुळे टुरिस्ट रिलेटेड ज्या फॅसिलिटीज आहेत आणि मोस्टली इथं कार्स वगैरे जर बघितल्या तर सगळ्या लक्झरियस कार्स तुम्हाला बघायला मिळतील आणि इथे व्हॅन सगळ्यात जास्त बघायला मिळतात आणि त्याच्यामधनंच मॅक्सिमम टुरिस्ट ट्रॅव्हल करतात. तर ओव्हरऑल आमचा फुकेत मधला जो एक्सपिरियन्स होता तो जास्त चांगला होता. क्राबीमध्ये आम्ही 2च नाईट्स होतो, पण क्राबीमध्ये 7 आयलंड टूर वगैरे आम्ही केलं. पण त्याच्यामध्ये सुद्धा ते 7 आयलंड टूर म्हणतात पण ते पूर्ण 7 आयलंड फिरून होत नाहीत. त्याच्यामध्ये आपल्याला फक्त 3 ते 4 एक आयलंड्स आपले कव्हर होतात. सगळे कम्प्लीट होत नाहीत. आणि ती जी टूर आहे म्हणजे ते साध्या बोटीमधनं, लॉंग टेल बोट म्हणतात त्याला, तर त्या बोटीमधनं ती टूर करतात पण ती थोडीशी रिस्की आहे. तिथे लाईफ जॅकेट तर बोटीमध्ये असतात पण ते तुम्हाला घालायला देत नाहीत. सो थोडंसं ते रिस्की वाटलं. त्याच्यानंतर त्या बोटीतनं चढताना उतरताना बराचसा त्रास होतो लोकांना. म्हणजे जी यंग मुलं आहेत वगैरे त्यांना तर काही इश्यू नाहीये बट जे लेडीज असतात किंवा लहान मुलं असतात तर तिथे थोडासा इश्यू येतो. त्याचबरोबर तुम्हाला ते स्नॉर्कलिंग वगैरे तिथे थोडंसं करायला मिळतं. सो तो एक एक्सपिरियन्स चांगला असतो पण त्यासाठी तुम्हाला बऱ्यापैकी पाण्यामध्ये डीप जावं लागतं. त्यासाठी तुम्हाला स्विमिंग येणं आवश्यक आहे. लाईफ जॅकेट तर ते देतात, ठीकठाक ते जॅकेट असतं, इतकं काही क्लीन नसतं. त्याचबरोबर आतमध्ये येताना तिथे एका पॉइंटला ते आपली डिनरची सगळी अरेंजमेंट करतात. म्हणजे ते बरोबरच पार्सल घेऊन जातात आणि तिथे आपल्याला सगळ्यांना सर्व करतात. तो एक वेगळा एक्सपिरियन्स आहे. त्यानंतर क्राबीमधनं निघाल्यानंतर इथे फुकेतमध्ये आल्यानंतर इथली फिफी आयलंडची टूर जी आहे तर ती तुम्ही अजिबात मिस नका करू, कारण ती खरंच बघण्यासारखी आहे. थोडासा फेरीमधनं जाताना त्रास होतो बऱ्याचशा लोकांना बट तो एक्सपिरियन्स मस्त आहे इथे आल्यानंतर. कारण फिफी आयलंड टूर मध्ये जे ब्ल्यू कलरचं वॉटर बघायला मिळतं, त्याचबरोबर अंडर वॉटरची जी लाईफ आहे तर
ती खरंच तिथे बघण्यासारखी आहे. सो ते तुम्ही मिस नका करू. त्यानंतर इथेच एका मॉलमध्ये एक्वेरियमचं खूप मोठा सेटअप केलेला आहे त्यांनी. सेंट्रल मॉल आहे बहुतेक त्याचं नाव. तो एक्सपिरियन्स सुद्धा तुम्ही मिस नका करू. त्याच्यामध्ये खूप मोठमोठे शार्क्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे फिशेस तुम्हाला बघायला मिळतात. तेही खूप इंटरेस्टिंग आहे. त्यानंतर इथली सिटी टूर तुम्ही करू शकता. सिटी टूर मध्ये बिग बुद्धा, त्याच्यानंतर इथले जे टेम्पल्स वगैरे आहेत तर ते तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर इथे शॉपिंग करू शकता स्ट्रीट वरती. अनफॉर्च्युनेटली काल आमचं जे टूर होतं त्याच्यामध्ये बिग बुद्धा जे आहे ते लँडस्लाइड किंवा बॅड वेदर मुळे बंद होतं. सो त्यामुळे आम्हाला ते नाही करता आलं. सो ते स्किप करावं लागलं. जर तुम्ही सप्टेंबर मध्ये येणार असाल तर या गोष्टींची काळजी घ्या, कारण वेदर थोडंसं खराब असतं आणि थोडीशी रिस्क असते. त्यामुळे तुम्ही सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर नंतर जर इथे आला तर जास्त बेटर आहे. बट आम्हाला तरी कुठला असा विशेष असा पावसाचा अडथळा नाही आला सुदैवाने. सो आपली ट्रिप छान झाली. तुला ते ॲक्वेरियम कसं वाटलं? ठीक होतं का? तुला फिश आवडत नाही म्हणून. आणि फिफी आयलंडचं मग आवडलं काय तुला या ट्रिपमध्ये? रूम्स, हॉटेल्स, रिसॉर्ट्स, ओव्हरऑल 2च रिसॉर्ट्स होते ना आपले. सो आत्ता आम्ही ब्रेकफास्ट करून आलेलो आहे आणि लॉबीमध्ये बसलो आहे. चेकआउट फॉर्मॅलिटीज सगळ्या केलेल्या आहेत. तर आता ड्रायव्हरसुद्धा आलेला आहे. सो आता आम्हाला एअरपोर्टसाठी निघायचं आहे. व्हॅन आलेली. तर आत्ता आम्ही हॉटेलमधनं चेकआउट वगैरे सगळ्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट केलेल्या आहेत आणि आता इथून आपल्याला फुकेत एअरपोर्टला जायचं आहे. आत्ता आपण आहे कलिन बीचला. सो इथून साधारण 1 तासाचं डिस्टन्स आहे बाय कार. सो आता आपण पटापट एअरपोर्टला जाऊयात आणि त्याच्यानंतर मग तिकडे सगळ्या गोष्टी चेक इन वगैरे बॅग्स करू आणि मग एअरपोर्टला भेटू. सो फायनली आता आम्ही एअरपोर्टला पोहोचलेलो आहे. तर आता आत जाणार आहे आणि सगळ्या बॅगा चेक इन वगैरे करून घ्यायच्या आणि मग बराच वेळ आहे, कारण आत्ता वाजलेले आहेत 11 आणि आपली फ्लाईट इथनं निघणार आहे 1:30ला. सो 1 तास तरी आपल्याला आधी चेक इन करावं लागेल. म्हणजे असं इथलं फुकेटचं इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. सो हे आहे फुकेतचं इंटरनॅशनल एअरपोर्ट. क्रिशा आणि मम्मा तिकडे बॅग्स चेक इन करत आहेत. सो ते झालं की मग आपल्याला करायचं आहे वेब चेक इन. ऑलरेडी केलेलं आहे. सो सिक्युरिटी चेक वगैरे करून मग आपल्याला टर्मिनलसाठी जावं लागेल इकडनं. क्रिशू तर आत्ता इथं उतरल्या आम्ही पहिल्यांदा इथे डोसा वगैरे खाल्लेला आहे. इडली, डोसा, वडा वगैरे. आता जरा तोंडाला टेस्ट आलेली आहे रोजच्या जेवणापासून आणि कॉफी घेतलेली आहे आता. तर आता कॉफी पिणार आहे. काय येऊ बाय. बाय रडकू.